नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्रीय कॉमर्स अकॅडमीमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंतर्गत बीकॉम पार्ट 3 सेमिस्टर 5 साठी ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 1 या सब्जेक्टमधील हायर परचेस सिस्टीम या टॉपिकचे MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, हायर परचेस सिस्टीम इज गवर्न बाय। ऑप्शन आहेत हायर परचेस ॲक्ट 1972, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, इन्स्टॉलमेंट ॲक्ट, प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन ॲक्ट। तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, हायर परचेस ॲक्ट 1972। क्वेश्चन नंबर 2, when an assets acquired on hire purchase system, the assets account is debited with। ज्या वेळेला असेट्स परचेस केली जाते हायर सिस्टीम प्रमाणे त्यावेळेला असेट्स अकाउंट कुठल्या अमाउंटनी डेबिट केले जाते। पर्याय आहेत हायर परचेस प्राइस, कॅश प्राइस, इन्स्टॉलमेंट प्राइस, नन ऑफ दिस। याचं उत्तर आहे मित्रांनो कॅश प्राइस, ऑप्शन क्रमांक बी। क्वेश्चन नंबर 3, ऑन द बॅलन्स शीट ऑफ अ कंपनी द व्हॅल्यू ऑफ असेट्स बॉट थ्रू हायर परचेस विल अपीयर हॅज कॉस्ट लेस डेप्रिसिएशन टू डेट less balance in higher vendor account, cost less depreciation to date, higher purchase price, book value। सो याचा आन्सर आहे मित्रांनो कॉस्ट लेस डेप्रिसिएशन टू डेट। क्वेश्चन नंबर 4, डेप्रिसिएशन ऑन हायर परचेस असेट्स इज क्लेम बाय। पर्याय आहेत वेंडर, हायर परचेसर, सेलर, लेंडर। याचं आन्सर आहे हायर परचेसर। क्वेश्चन नंबर 5, ओनरशिप ऑफ गुड्स अंडर अ हायर परचेस एग्रीमेंट इज ट्रान्सफर टू द परचेसर। पर्याय आहेत ऑन पेमेंट ऑफ डाउन पेमेंट, इमिजिएटली आफ्टर एग्रीमेंट, ऑन पेमेंट ऑफ फायनल इन्स्टॉलमेंट, ऑन पेमेंट ऑफ इंटरेस्ट। सो याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक सी, ऑन पेमेंट ऑफ फाइनल इंस्टॉलमेंट। क्वेश्चन नंबर 6, द इनिशियल अमाउंट पेड बाय द हायर परचेसर ऑन द डेट ऑफ एग्रीमेंट अंडर हायर परचेस सिस्टीम इज कॉल्ड एज। पर्याय आहेत कॅश प्राइस, रिटेल प्राइस, इंटरेस्ट, डाउन पेमेंट। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डाउन पेमेंट। Question number 7, if there is any default in payment, the seller has right to repurchase the goods, issue a rebate, ignore the contract, sue for damage only। So याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, repurchase the goods। Question number 8, under the hire purchase system, the buyer get only possession, only ownership, possession and ownership immediately, none of this। याचा आन्सर आहे ओनली possession। possession म्हणजेच ताबा, बायरला फक्त त्याचा ताबा मिळतो। क्वेश्चन नंबर 9, द डिफरन्स बिटवीन हायर परचेस प्राइस अँड कॅश प्राइस इज डॅश। ऑप्शन आहेत डाउन पेमेंट, इंटरेस्ट, टोटल असेट्स व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू। ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंटरेस्ट। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, विच अकाउंट इज डेबिटेड व्हेन अन असेट्स इज बॉट ऑन हायर परचेस। कुठले अकाउंट डेबिट केले जाते। पर्याय आहे हायर वेंडर अकाउंट, कॅश अकाउंट, असेट्स अकाउंट, परचेस अकाउंट। सो मित्रांनो,
परचेस ऑफ असेटची एंट्री जर तुम्हाला माहित असेल तर याचं उत्तर तुम्हाला नक्की सांगता येईल. जर्नल एंट्री असते असेट्स अकाउंट डेबिट टू हायर वेंडर अकाउंट. त्यामुळे पर्याय क्रमांक सी असेट्स अकाउंट हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 11. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ हायर परचेस टू द कस्टमर इज. सो ग्राहकाला हायर परचेसचा महत्त्वाचा फायदा ॲडव्हान्टेज कुठला आहे? इमिजिएट ओनरशिप, पेमेंट इन इन्स्टॉलमेंट, डिस्काउंट, डिक्रीज इन प्राइस. सो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पेमेंट इन इन्स्टॉलमेंट. आपण एक्सपेन्सिव्ह महागडी वस्तूसुद्धा इन्स्टॉलमेंटची सुविधा असल्यामुळे खरेदी करू शकतो. त्यामुळे पेमेंट इन इन्स्टॉलमेंट पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 12. इंटरेस्ट पेड अंडर हायर परचेस इज ट्रीटेड ॲज. सो जे काय हायर परचेसर इंटरेस्ट पेड करतो हे तो हाफ इयरली, क्वार्टरली किंवा इयरली पेड करतो. त्यामुळे ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत. बघा पर्याय आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, नायदर कॅपिटल ऑर रेव्हेन्यू असेट्स. सो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तो आपला रेग्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. क्वेश्चन नंबर 13. पेमेंट मेड टुवर्ड्स कॅश प्राइस इज ट्रीटेड ॲज. सो जी काय कॅश प्राइस आहे वस्तूची किंमत आहे ती आपण बॅलन्स शीटला असेट्सला दाखवतो आणि जी बॅलन्स शीटला दाखवली जाते त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असे म्हणतात. सो ऑप्शन्स आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डिफर्ड रेव्हेन्यू आणि ॲडव्हान्स. सो याचं योग्य उत्तर आहे बॅलन्स शीटला आपण कॅश प्राइस दाखवतो डेप्रिसिएशन लेस करून. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅपिटल एक्सपेंडिचर. क्वेश्चन नंबर 14. रिस्क ऑफ लॉस इन हायर परचेस रिमेन्स विथ. सो रिस्क ऑफ लॉस जो आहे हायर परचेसमध्ये हा कोणाकडे असतो? बायर, सेलर, गव्हर्नमेंट की इन्शुरन्स कंपनी. सो सेलर, कारण जोपर्यंत शेवटची इन्स्टॉलमेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत बायरला अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे तोपर्यंत पूर्ण रिस्क ऑफ लॉस हा सेलरचाच असतो. क्वेश्चन नंबर 15. डॅश इज अ पर्सन हू सेल द गुड्स अंडर हायर परचेस ॲग्रीमेंट. पर्याय आहे हायर परचेसर, हायर वेंडर, सेलर, नन ऑफ दिस. सो हायर परचेस ॲग्रीमेंटनुसार जो व्यक्ती गुड्स सेल करतो त्याला म्हणतात हायर वेंडर. सो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हायर वेंडर. क्वेश्चन नंबर 16. डॅश इज अ पर्सन हू गेट्स द पजेशन म्हणजेच ताबा ऑफ द असेट्स ऑर गुड्स फ्रॉम द ओनर अंडर अ हायर परचेस ॲग्रीमेंट. ऑप्शन्स आहेत हायर परचेसर, हायर वेंडर, सेलर, नन ऑफ दिस. सो हायर परचेस ॲग्रीमेंटच्या वेळेला ज्या व्यक्तीला पजेशन मिळतं त्याला म्हणतात हायर परचेसर. सो पर्याय क्रमांक ए हायर परचेसर हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 17. ईच हायर परचेस इन्स्टॉलमेंट अमाउंट इज मेड अप ऑफ. हायर परचेसची इन्स्टॉलमेंट कशी तयार होते? पर्याय आहे पार्ट पेमेंट टुवर्ड्स कॅश प्राइस ओनली, त्याच्यात फक्त कॅश प्राइस असते. पार्ट पेमेंट टुवर्ड्स इंटरेस्ट ओनली, फक्त इंटरेस्ट असतो. पार्ट पेमेंट टुवर्ड्स कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट, नन ऑफ द अबोव. सो पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे कारण इन्स्टॉलमेंटमध्ये कॅश प्राइस सुद्धा असते त्याचबरोबर इंटरेस्ट सुद्धा असतो. ऑब्जेक्टिव्ह नंबर 18. अंडर डॅश मेथड एंट्रीज आर मेड हॅज इफ असेट इज परचेस्ड फॉर फुल प्राइस ऑन क्रेडिट on date of higher purchase agreement itself. Actual cash price, full cash price, assets accrual, none of these. So मित्रांनो हायर परचेस सिस्टीममध्ये जे काय आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो हे फुल कॅश प्राइस मेथड नुसार सॉल्व करतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फुल कॅश प्राइस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. Interest in the higher purchase transaction is charged on the. इंटरेस्ट हायर परचेस ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत इंटरेस्ट कुठल्या अमाऊंटवर चार्ज केलं जातं किंवा कॅल्क्युलेट केलं जातं?
पर्याय आहेत आउटस्टँडिंग कॅश प्राइस, फुल कॅश प्राइस, मार्केट प्राइस, नन ऑफ द अबो. सो मित्रांनो, आउटस्टँडिंग अमाऊंट जी काय असते त्याच्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आउटस्टँडिंग कॅश प्राइस हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 20. अंडर हायर परचेस ॲग्रीमेंट द बायर ॲग्री टू पे. हायर परचेस ॲग्रीमेंट नुसार जो बायर म्हणजे परचेसर आहे तो ॲग्री असतो कुठली अमाऊंट पे करण्यासाठी, कॅश प्राइस ओनली, इंटरेस्ट ओनली, कॅश प्राइस अँड इंटरेस्ट, नन ऑफ द अबो. सो हायर परचेस ॲग्रीमेंट नुसार सुरुवातीला डाऊन पेमेंट करायचं असतं ॲट द टाइम ऑफ परचेस. त्यानंतर उर्वरित रक्कम ही इन्स्टॉलमेंटमध्ये भरायची असते. त्यामुळे जो वेंडर आहे तो आपल्याकडे कॅश प्राइस तर घेतोच, त्याचसोबत इंटरेस्ट सुद्धा घेतो. त्यामुळे पर्याय क्रमांक सी कॅश प्राइस अँड इंटरेस्ट हे योग्य उत्तर आहे मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.